वाट आहे 3:30ला निघतो घरी. 3:30ला? नाही 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 घ्या, नाही नाही तर हो नका घ्या घ्या. की आपण पिझ्झा खायला जातो तेव्हा त्यांना पैसे कमी कर म्हणतो का? हे घ्या. हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पल्लवी लाईफस्टाईल लोणावळा या युट्यूब चॅनल वरती. तर आज आपण आलो आहोत लोणावळ्यातील आठवडे बाजारामध्ये. शुक्रवार आहे आज. तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे. आजचा विषय थोडा वेगळा आहे. तर माझ्या हातामध्ये आहे 500 रुपयांची नोट. तर प्रत्येक आठवड्याला मला 500 रुपयाची भाजी लागतेच. आणि आपल्या लेडीजला एक सवय असते की प्रत्येक ठिकाणी भाजीमध्ये कमी जास्त करण्याची. आणि दुसरं असं की आपण खूप साऱ्या रील्स पाहतो इंस्टाग्रामवरती, युट्यूब वरती, की आपण पिझ्झा खायला जातो तेव्हा त्यांना पैसे कमी कर म्हणतो का, त्यावरती भाज्या असतात. बर्गर खायला जातो त्यांना भाज्या कमी कर म्हणतो का, ज्या आहे त्या किमतीमध्ये घेतो. तर म्हटले नुसतं रील्स पाहण्यापेक्षा आणि इमॅजिन करण्यापेक्षा प्रॅक्टिकली बघू की कसं वाटतंय आहे त्या किमतीत शेतकऱ्यांकडनं भाज्या घेताना. आणि तशी मी सांगितलं की मला 500, तर ह्या 500 मध्ये आहे त्या किमतीमध्ये भाजी घेतल्यानंतर किती फरक पडतोय. तर आजचा व्हिडिओ त्याच विषयी असणार आहे. आणि त्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा, म्हणजे नक्की प्रॅक्टिकली कसं वाटतंय आपल्याला असं खरेदी केल्यानंतर भाज्यांची, तर ते समजेल. तर लोणावळ्यातला जो आठवडे बाजार आहे शुक्रवारचा, तर मी ते आता आले होते आणि दुपारच्या टाइम मध्ये मुद्दामूनच आले होते जेणेकरून मला व्यवस्थित व्हिडिओ घेता येईल आणि थोडस व्यवस्थित सर्व गोष्टी कॅप्चर करता येईल. तर ह्या हिशोबाने ही बघा भाजीची पिशवी घेऊन आले. ही पिशवी असेल ना तर थोडस फिलिंग येतं भाजीला आल्यासारखं. आणि दुसरं म्हणजे असं की मी 4 जागी विचारत बसणार नाही. जिथे पहिल्यांदा विचारणार त्याच रेटने मी भाजी घेणार. तर म्हटले चला स्टार्ट टू एंड तुम्हाला पहिलं बाजार फिरवते आणि त्याच्यानंतर मग मी भाजी घ्यायला सुरुवात करते. टायमिंग होतं दुपारचं, वाजले होते 1 आणि आता बऱ्यापैकी उन्हाचा चटका लागायला लागला होता. तर मेन एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे सरळ रोडनी भाजीपाला बसतो. आता हे जे लोणावळ्यात राहतात किंवा लोणावळ्याच्या आसपास जे आहेत तर त्यांना माहिती 2-3 ठिकाणं बदललेली आहेत. तर पहिलं जे होतं ठिकाण तर ते असं गोलाकार पद्धतीने होतं. पण आता नाही, आता एकदम सरळ रोडनी या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत. तर सर्व भाजीची इथं भाजी आता बसायला लागली होती, म्हणजे काही जण तर आले सुद्धा नव्हते. कारण बहुतेक वेळा मी 4-5च्या टाईमवरती जाते ना, बऱ्यापैकी गर्दी असते. पण आज थोडी-थोडी बसायला लागली होती, काही येत होते, असं चाललेलं होतं. तर मी पहिली सर्व भाजी पाहिली रोडने जात असताना. तर इथं सुरुवात केली टोमॅटोपासनं. तर टोमॅटो घ्यायला ह्यापासून सुरुवात केली. तर ते आजोबा खूप छान गप्पा मारत होते आणि जेव्हा नेहमी कधी मी आठवडे बाजारात येते, तर तेव्हा त्यांच्याकडूनच टोमॅटो घेते. पण त्यांना हे पहिलं कधी माहीत नव्हतं, की मी अशा व्हिडिओ काढते किंवा काय. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना आज सांगितलं, तर त्यांना सुद्धा बोलायला एकदम छान वाटलं. नारायणगाव हा हा 1 नंबर माल असतात. पहिल्यापासून तांबडा जोगतो आम्ही, हा ना. दुसरं काय नाही. बाजारात तांबडा 1 नंबर तांबडा असतो. सगळी गिऱ्हाईक तांबडा घ्यायला इथे येतात. लांबून गिऱ्हाईक येतो. हा ना. आता टोमॅटो एक टोमॅटो आता सध्या खूप महाग झाले, ते कशामुळं? कारण पाऊस जास्त झाला ना, हा. त्याच्यामुळे तांबडा महाग झाला. अच्छा. आणि माणसं म्हणतात महाग झाले, महाग महाग झाले. नाही, पावसामुळं. पावसाने एकदम मागचे भाग गेले ना. हा. शेती करायला कोण मागत नाही. हा, सगळ्या कंपन्यांनी सगळे कंपन्या पडतात. शेती करायला लोक कमी आले. नारायणगाव, नाशिक तिकडं लोक शेती करतात. हा हा. मग तिकडून तांबडा आणायला चांगला पडतो. म्हणून टोमॅटो महाग झाले पावसामुळं. हा, पावसामुळं. आणि आता लागवड चालू आहे. हा हा. आता होईल ते. आता होईल, आता व्यवस्थित स्वस्त होईल. हा, स्वस्त होईल. आणि तुम्ही सकाळी येता तर कधी येता आणि कधी जाता? रात्री आम्हाला 12-1 वाजता जायला. आणि सकाळी कधी येता? सकाळी 8-9 वाजता. हा का? 7:30-8 ला घरी सोडतो आम्ही. हा ना. हा. ठीक आहे, चालेल. एरवी आजोबांचा आवाज एवढा कडक, पण आज कोणीतरी अशा प्रकारे आपले फोटो किंवा व्हिडिओ काढतो, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे तर ते लगेच दिसत होतं इथे. नाही 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 घ्या. नाही नाही तर हो नका घ्या घ्या. 20 रुपये घ्या. अहो बाबा खर्च नको, फ्री मध्ये नको.
म्हणून म्हणतात जुनं ते सोनं. तर इथं त्या इतके आवडीने फोटो काढल्यानंतर काही केल्याने पैसे घ्यायला तयार नव्हते. तेव्हा त्यांना मी म्हटले की तुम्ही पैसे नाही घेतले तर हा, व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या ते पुन्हा सगळ्यांना दिसणार दिसणार तुम्ही. आणि पुन्हा मग मला ह्याच्यावरून कोणी काही पण बोलणार. तर तेव्हा कुठून त्यांनी घेतलं आणि त्यांच्यानंतर आता इथे आले. म्हटले थोडासा ऊसाचा रस प्यावा कारण ताप पण चांगलीच पडली होती आणि म्हटले थोडंसं बोलायला सुद्धा एनर्जी येईल. तर त्याच्यामुळे आता इथे पहिला रस प्यायला घेतला. ऊसाचा रस पिल्यानंतर 2-3 ठिकाणी इथं मच्छी पण भेटतात सुके. तर आता इथे काही खरेदी केलं नाही आणि त्याच्यानंतर पुढे निघाले आणि उन्हाची ताप चांगलीच पडली होती आणि मी असं म्हटले, की शेतकरी वर्ग यांची आपण भाजी तशीच घेऊ. पण घेत असताना म्हणजे मोजके शेतकरी वर्ग होते, की जे डायरेक्ट विक्रीसाठी आले होते. पण काही जे होते तर ते व्यापारी होते. तर म्हणजे त्यांचं सुद्धा बऱ्यापैकी आता एवढ्या उन्हामध्ये इतकं ऊन लागत होतं किंवा थोडंसं बोललं तरी डोकं दुखतं. पण कंटिन्यू त्यांचं आणि आता जेवणाचा टाईम झाला होता. त्यामुळे बऱ्यापैकी जणांचे जेवण झाले होते. शांतता सर्व जेवत होते आणि आता बऱ्यापैकी भाजी लागायला लागली होती. तर इथं बघा मस्त हिरवीगार सर्व भाजी दिसत होती आणि मी म्हटल्याप्रमाणे, की जिथं फर्स्ट टाईम थांबेल तर त्याच ठिकाणावरनं मी भाजी घ्यायची. बऱ्यापैकी भाजी घेतली. सर्व जर दाखवत बसले असते तर व्हिडिओ खूप जास्त मोठी झाली होती. पण जे रेग्युलर माझ्या आठवडी बाजारामध्ये भाज्या असतात, एक सुद्धा भाजी स्किप केली नाही. कांदे, बटाटे पासून तर सर्वच भाज्या मी खरेदी केल्या. पीस कसा आहे? 50चा किलो. 1 किलो द्या. भेट 50चे कांदे, 50चे बटाटे. 100ला 5 किलो कांदे बटाटे. मीडियम साईज द्या. लसूण चला. आता दुपारचा टाइम झालाय. बहुतेक जण जेवण करतात आता, है ना? आता ह्या टोकावर आम्ही पलीकडे चाललोय. घेऊ ना, घेऊ, थांबा. मावशी जेवण झालं का? हो झालं. भेंडी कशी दिली? 20ला पाव 30ला अर्धा. वांगी, वांगी पण 20ला पाव 30ला अर्धा. ढोबळी. डोबळी पण कुठून आल्यात तुम्ही? खेडवरून. खेडवरून. हा येता कसे काय इथपर्यंत? गाडी. टेम्पो घेऊन. हा टेम्पो. आणि सकाळी किती वाजता येतं? वाटे 3:30ला निघतो घरी. 3:30ला. हा आणि जायला किती वाजतात? रात्रीच्या 2 वाजता जायला. आणि मग घरी कसं होतं तुमच्या? घरी घरी सून आहे ना. आहे ना करायला? फक्त शुक्रवारच्याच बाजारात येतात की अजून मावळात? तळेगावला जाते आणि एक टाकव्याला जाते. मंगळवारचा? नाही का बरं? ती जागाच नाही ताई. हा? जागा नाही. जागा नाही का? हा. असं कोणाला पण बसून नाही का दे डायरेक्ट गेल्यानंतर? नाही देत? नाही. त्याला भेंडी करा अर्धा, मला वांगी अर्धा. लई काटेरी काटेरी हो. हा गावरान भेंडी येते ताई. खाताना टोचणार नाही ना? नाही नाही ताई. घ्या. आलाय ना औषधचा आवाज? पण लई लागत है ना? हा. घ्या. वांगी
आता जी पिझ्झा वरती जी ढोबळी आपण आवडीने खातो, मावशी कशी आहे ढोबळी? 20ला पाव 30ला अर्धा. 30ला अर्धा. हा. पावशेर घेऊ की अर्धा? अर्धा. सगळीकडे हाच भाव आहे का? हा का कमी जास्त आहे? नाही हाच भाव. पहिलं तुमच्याकडेच विचारते ढोबळी. नाही तायडे हाच भाव. तशी लोक आवडीने खात नाही ढोबळी, पण पिझ्झा वरती खातात ना. हा हा खरं. हा, सँडविच वरती, हा पिझ्झा वरती, त्यानंतर अजून भरपूर ठिकाणी ढोबळी वापरली जाते, पावभाजीमध्ये. हा पावभाजी. म्हणून म्हणले आज घेते ढोबळी. बघा, इथे पण जी बऱ्यापैकी मला भाजी घ्यायची होती, जेवढी मी विचारली ती घेतली. ढोबळी, भेंडी, वांगी वगैरे सर्व घेतलं आणि छान वाटत होतं की पहिल्यांदा मी सुद्धा काहीतरी वेगळा अनुभव घेते, ते काहीतरी वेगळं शूट करते. ते आता हे किती लोकांपर्यंत पोहोचेल माहित नाही, पण जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल त्यामध्ये मला छान वाटेल की चला की असं काहीतरी छान मला करण्याची संधी भेटली. कितीला टॉप बाई आहे? 250. आज टॉप खरेदी नको, आज भाजी खरेदी. चला, बरं वाटतंय जरा सावलीला थांबलेत ना, ऊन खूप लागतंय त्याच्यामुळे. चला, मिरची कशी आहे? मिरची 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 द्या, पावशेर मिरची. द्या पावशेर मिरची द्या हो. हे घ्या. हा कसला राजमा आहे? 30ला अर्धा. द्या अर्धा. आणि हे काळ आहे म्हणून असं आहे. काळा आहे का तो? काळे बी हा आणि याच्यात पांढरे. ठीक आहे. मुंबईला वटाणा 40चा किलो ना? हा 1 किलो 40. एवढा 30ला अर्धा बस. वरना 40 रुपये किलो. कसरा नाही. आले ना तुमच्याकडे पावटा घ्यायला. विचारला पावटा का? तुम्ही दिसल्या म्हणून आले ना मी रिटर्न घ्यायला भाजी. अजून काय तुला? 60चा किलो पावटा. अजून काय तुला बघ. घेवडा शेंग कशी आहे? एवढा 30ला अर्धा, 20ला पावशेर. पावशेर द्या. पावशेर बस कर. बस झाली. वटाणा देऊ का? वटाणा गोल्डन आहे. घेतलाय मी ऑलरेडी वाटाणा. 40 रुपये किलो आहे. गोल्डन त्याला किलो आहे का सुट्टे? सुट्टे एक किलो. चल. 10 रुपयाला गड्डी का? ओली दिसते काय? ओली पाणी मारायला लागत आहे. पाणी कसं आहे बाबा? पाणी 10 रुपये. आणि कोथिंबीर 10 रुपये. आपल्याला 2 घेऊ. घ्या जरा. काय द्यायचे? द्या ती गड्डी. ही लगेच फोडायला लागणार आहे. 2 एक लागेल ना? बाकी नाही ना? 20 रुपये 2 घ्या. कोथिंबीर खूप बारीक पानांची दिसते.
सर्व भाजी घेतल्यानंतर शेवट इथं फळं घेतली आणि त्याच्यानंतर मग मी घरी आले. बऱ्यापैकी माझी सर्व भाजी आता इथे घेऊन झाली होती. माझी भाजी घेऊन झाली, 2 पिशव्या पूर्णपणे टाचून भरल्या. ते आता घरी जाऊन सांगते तुम्हाला मी की माझी भाजी किती झाली या आठवड्यातली. मी 500ची नोट बोलले होते की मी घेतलेली आहे जवळ, त्यातले राहिले की त्यातले अजून मला टाकावे लागले, तर ते घरी जाऊन सांगते. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता मी भाजी घेऊन आले. ते इथं तुम्ही बघू शकता माझ्या 2 पिशव्या भरलेल्या आहेत. तर इथं कांदे बटाटे आणि जेवढी मला भाजी लागते तेवढी सर्व टोटल जेवढी मी प्रत्येक आठवड्याला आणते ना तर तेवढी आणली. तर आपलं कसं होतं, मेथीची गड्डी 20ला सांगितली की आपण म्हणतो 30च्या 2 करून द्या, पण आज असं काहीच केलं नाही. तर मी सांगितलं होतं, मी 500ची नोट घेतली होती आणि एखादी गड्डी वगैरे जास्त घेतली, समजा मेथीच्या गड्डी एक्स्ट्रा घेतली, कोथिंबीर एक्स्ट्रा घेतली, तरी माझे फक्त त्यात जास्त पैसे माझे किती गेले, 60 ते 70 रुपये जास्त गेले. ते असा खूप काही फरक नाही पडला 100, 200, 300चा. त्यामुळे आपण कितीही जरी कमी जास्त भाव केला ना भाजीमध्ये, तर 50 ते 60-70 रुपयांचा फरक पडलाय. एवढा काही फारसा पडत नाही. आणि दुसरं असं की त्याच्यातले भरपूर असे व्यापारी होते की जे शेतकऱ्यांकडनं भाज्या घेऊन येत होते, तर ते पण त्यांचं बऱ्यापैकी सांगत होते. दुसरं असं की त्यांचे पण भरपूर कष्ट आहेत, नाही म्हणता येत नाही. की सकाळी लवकर उठणं किंवा काही काही त्यांची लहान मुलं घेऊन पण तिथं बसलेले असतात. तर त्याच्यामुळं तर खरंच छान वाटतंय. आणि स्वतः मला सुद्धा पर्सनली असा अनुभव आला की जास्त काही फरक पडत नाही, नॉर्मलच फरक आहे. तर छान वाटलं आजच्या व्हिडिओने. तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि पटले असेल तर शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.